CTPS वाल्यांनी श्री गेडाम साहेब यांनी एक लोखंडी पाईप रस्त्याच्या मधोमध आणून टाकला। ज्या ठिकाणून पाण्याचा प्रवाह नदीकडे जातो त्या ठिकाणी एक लोखंडी पाईप 1 फुटाचा पाईप टाकला। त्याच्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अडून गेला। खूप मोठा प्रवाह आहे त्या ठिकाणी पाण्याचा। आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय केली, पाईप बुजवण्यासाठी बोल्डर गिट्टीचा वापर न करता त्या ठिकाणी माती आणून भरली त्या पाईपावर। आणि त्या ठिकाणी माती टाकल्यामुळे गाड्या फसणं चालू झाल्या। टू व्हीलर तर निघतच नाही, पैदल चालणंही कठीण झालेलं आहे। अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्या रस्त्याला आणून सोडून दिलं। त्याच्यानंतर आज सकाळी मी शेतामध्ये गेलो तर मला तो रस्ता पार करताना याला पैदल नाही पार करता आला। म्हणजे एवढा मोठा तिथं चिखल होऊन होता आणि पाणी खूप जमा होता तिथं। तर तिथं 4 व्हीलर तर निघतच नाही, एवढी अवस्था खराब करून ठेवली आहे त्यांनी। त्यामुळं मी गेडाम साहेबांना फोन केला। गेडाम साहेबांनी म्हणलं का म्हणे काल पाणी आल्यामुळं असं दुर्घटना झाली म्हणे। अरे पण पाणी आल्यानं दुर्घटना झाली, पण तुम्ही तिथे माती भरली कशाला, पाईप टाकलं कशाला? अरे पाईप त्या जागी तुम्ही रस्ता बनवाला त्या ठिकाणी। तुम्ही इंजिनियर आहे का हजाम आहे मला समजलं नाही अजूनपर्यंत। इंजिनियर माणूस नुसतं पाईप टाकून माती टाकतो का हो त्याच्यामध्ये तुम्ही बोर्डर गिट्टी टाका, हार्स साडा टाका त्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय त्याच्यावरून वाहतूक कशी होणार? त्या ठिकाणी खूप मोठी माती पडल्यामुळं खूप घाण झालेली आहे, तिथून पैदल चालणं कठीण झालेलं आहे। आता आमची मागणी आहे 15 दिवसात त्या रस्त्याची डागडुगी करून द्यावी त्यांनी आणि त्या ठिकाणी रस्ता बनवून द्यावा। रस्ता नसेल चालेल, पण कमीत कमी पाईप टाकून तरी आम्हाला शेतकऱ्याला, 52 शेतकरी आहे त्या ठिकाणी, त्यांना जाण्यासाठी रस्ता निर्माण करून द्यावा। आणि जर त्यांनी असं नाही केलं तर 15 दिवसाच्या आत, 15 दिवस झाले का मी त्या ठिकाणी CTPS ची एकही गाडी जाऊ देणार नाही। मुख्य अभियंता येऊ का आम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही तयार आहोत त्याच्यासाठी।